लक्ष्मीपुत्र याच्यासाठी मी म्हटलं आपण समजून गेला असाल, कारण हा व्यापारी मेळावा आहे आणि आपण व्यापारी सर्व कोण असतो? लक्ष्मीचे पुत्र असतो. लक्ष्मीला काही जात समाज हे नसतो. हा गुजर आहे, हा मराठा आहे, हा मारवाडी आहे, हा गुजराती आहे, कि हा मुस्लिम है। लक्ष्मी लक्ष्मी माता रहती है। लक्ष्मी माता जिसके ऊपर प्रसन्न रहती है उसकी गंगा जोर में रहती है। तो आज हम सब यहाँ पे जमा हुए हैं और उद्देश्य क्या है आप सबको पता है? नहीं रे भाई, पता है ना सब कि बोलने की जरूरत है? आपने अपनी बातें और अपनी बातें सब समझ ले, क्योंकि जो धंधा में आए उन्हें मारवाड़ी सबसे ज्यादा समझे। और ऐसी बात है कि आज हम सब यहाँ खड़े हुए हैं और सब यहाँ उपस्थित है गिरीश भाऊ के लिए। गिरीश भाऊ जो आज यहाँ पे कार्य कर रहे हैं, जो तालुके में प्रगति कर रहे हैं और जो यहाँ पे जामनेर शहर के लिए उन्होंने किया है, ये सब देखते बनता है। पिछले सालों में तो गिरीश भाऊ का संघर्षमय जीवन रहा। सिर्फ आमदार बनकर उन्होंने अपना जीवन व्यतीत किया, पक्ष का पार्टी का एक निष्ठ से काम किया, तो उनको सेवा रूपी और फल रूपी मंत्री पद प्रदान हुआ। तो पिछले तकरीबन 7 साल से गिरीश भाऊ विभिन्न पदों के ऊपर में उन्होंने अपना मान शोभान वहाँ पे पूरा योगदान दिया, और जितना योगदान दिया इतनी जामनेर तालुका और इतना जामनेर शहर की प्रगती हुई है। चिचकर सर, आपल्या तुमच्या जमान्यात आजच्या जमान्यात जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आपण बघत होतो जामनेरमध्ये रोड कसे होते, तेव्हा बजेट पण कमी होता। दत्तू दादा बाबूजी आमदार होते, दत्तू दादा माझे किशोर भाऊ, बजेट काय आहे आमदाराला फक्त 50 लाख वर्षभर। बजेट पण नव्हतं, तसे काम पण नव्हतं, तशी लोकांची डिमांड पण नव्हती। मी तर असं ऐकलं होता की भाऊच्या रूपाने भाऊने लोकांना मागे सांगितलं, भाऊ तिथे मंत्री असताना भाऊनी एक काय करून घेतलेलं आहे, ते पोरवालजी बसले मला दिसताय कैसा जय जिनेंद्र। आता आमची परवा भेट झाली प्रवीण काकांच्या सोबत। भाऊ 150 करोड रुपये तुमच्यामुळे, या सरकारमुळे, आपल्या सरकारमुळे इथे लोकांना पीक विम्याचा लाभ मिळाला। क्यों प्रवीण काका साहब? हर शेतकरी को मिला 150 करोड रुपये। फक्त एकच नाव मी घेतलंय, भाऊनी वाघूर मध्ये काय केलंय? वाघूर प्रकल्प जुना आहे, माननीय सुरेश दादांना त्याची उंची वाढवून घेतली। जामनेरला पाणी, जळगावला पाणी द्यायचं जाईल त्याच्यासाठी, पण शंकर भाऊ त्याची उंची तिथे वाढली, जागा आपली गेली शेती, पण आपल्याला त्याचा फायदा होता आपल्या शेतकऱ्यांना। बघा कुठे पहूर पर्यंत, सोनाळा पर्यंत, इथे तुमचं पलासखेडा, केकत निंबोरा, हे सर्व गावात लोकांनी पाईपलाईन केली शेतकऱ्यांचं। तिथे किती शेती जोरात चालली। फक्त एक विजन, आणि विजन असला तर माणूस काही करू शकतो। आता भाऊने ठरवलंय की आपल्याला कॅनल्स बनवायचे आहे, तर कॅनल्स होणारच आहे, आणि कॅनल झाल्या तर हा तालुका सुजलाम सुफलाम आजी आहे, अजून याच्यापेक्षा पटीने जाईल। आणि तालुका सुजलाम सुफलाम झाला। व्यापारी बघा, आता एक पहिले तर आमचे कोठारी शेठ होते, एकच मकाची खरेदी केंद्र होता माझ्या माहितीनुसार। आज बघा आमचे जयवीरनी काय मोठं काम करून दिलं। पूर्ण 200 किलोमीटरच्या मध्ये पूर्ण पेरीफेरी मध्ये गिरीश भाऊ एक नंबरचा 400 कोटीची उलाढाल करतात बरोबरीवर। हे कशामुळे झालेलं आहे? पाणी इथे मुबलक आहे तर व्यापारी खुश आहे। शेवटी प्रदीप का दादा आपकी कृषि की दुकान थी, म्हणजे काकाजी के डाल से आपके कृषि एक ही दुकान थी पहूर में, आज किती शॉप झालेले आहेत? 40 दुकाना। व्यापारपेठ वाढते, व्यापाऱ्यांची ताकद वाढते। भाग्योदय बघा बसला आमचा तो उदय तिथे मागे तरुण, काय मोठी दुकान त्यांनी हिंमती करून टाकली इथे। म्हणजे नाना भाऊ एक जर बघितलं भास्कर साहेब, तर आपण कोणाबद्दल बोलू शकतो? आमचा अभय वाटोचा राहणारा जामनेरला शिफ्ट केलं, एवढा मोठा बंगला बांधलाय, आणि मोठा शेतकरी मोठा इथे व्यापारी झालाय। कोणाकोणाचे नाव घेऊन राजू होतो व्यापारी नाहीये। शिक्षण, भाऊची त्यांनी साथ घेतली, भाऊच्या खात्याची साथ घेतली, आणि भाऊने त्यांना आपल्या जामनेरमध्ये करतोय का, माझ्या लोकांत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कॉलेज काढतोय का, तर राजू बोला
प्रत्येक ठिकाणी त्यांनी मदत केली. सेतवाली साहेबराव की गलत आहे? आपल्या लोकांना व्यापाऱ्यांना एकच पाहिजे, संरक्षण. चांगला काम करा. हो, आम्हाला एकच तुमच्याकडून संरक्षण पाहिजे. तुम्ही काही मंजूर द्या. तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही कॅनल काढा, लोकांचे कॉम्प्लेक्स बांधा. फक्त एकच आम्हाला संरक्षण पाहिजे. जीएसटी आणि इन्कम टॅक्स आमच्याकडे ती आली पाहिजे. बरं, मान्य आहे की नाही? आम्ही चुकीचे काम करणार नाही. आम्ही हक्काचे इमानदारीचे काम करू, पण आम्हाला संरक्षण पाहिजे. म्हणजे येऊन आम्हाला त्रास नको. आधी त्रास नाही. भाऊच्या राज्यात कधी त्रास झालेला नाही आणि या सरकारच्या राज्यामध्ये कधी त्रास झालेला नाहीये आणि भाऊ पुढे पण त्रास राहणार नाही. पण तुमच्याकडून आम्हाला एक वचन आज जरूर पाहिजे की तुम्ही तर निवडून येणारच आहात. आलेलेच आहे भाऊ. मी आता इथे येत होतो भाऊ, मला 2 फोन आले. तुम्ही तिथे जाताय कार्यक्रमात? मला हो. तुम्ही कसे जाताय? मला मी व्यापारी आहे. काय पक्षाचं चिन्ह लावलंय? लावलं असलं तरी मी राष्ट्रवादी की शरदचंद्र पवार नाही, अजितदादा पवारांचं मी माणूस आहे. आम्ही दगड काढतोय आणि का बोलून जायचं? अहो, जुने लोक बघा, राजमाता सिंधिया बीजेपीचे अध्यक्ष होते, ऑल इंडियाचे. एवढे मोठे नेता होते आणि त्यांचा मुलगा माधवराव सिंधिया राजीव गांधीचे खास. आता भाऊनेच काय जादू केला माहित नाही. बीजेपीचा खासदार आमदार करून टाकला आपल्या मतदारसंघाचा.